दररोज घरासमोर रांगोळी तर काढायची आहे, पण रोज रोज कोणती नवीन डिझाईन काढू हा विचारही तुम्हाला पडत असेल. तर चला, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदीच नवनवीन डिझाईनच्या रोजच्या 4 रांगोळ्या. नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 रेषा मारून घेणार आहोत आणि दोन्ही रेषांच्या टोकाला एक राऊंड असे केंद्रवर्तुळ बनवून घेतले. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण दोन्ही टोकांना छोटी छोटी अशी फुलेसुद्धा काढून घेतलीत आणि अगदीच फुलांमध्ये लाईट असा व्हाईट कलर स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी छोटीशी सुंदर आणि चटपट होणाऱ्या आजच्या सर्वच रांगोळ्या आहेत. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ जरूर बघा. तर फुलाच्या दोन्ही बाजूंना आपण एक एक पानसुद्धा काढून घेतलेली आहेत आणि अगदीच पानामध्ये लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. आणि लाईट येलो कलरने आपण पानांच्या शिरासुद्धा काढून घेणार आहोत. दोन्ही फुलांच्या बरोबरमध्ये आपण एक एक ऑरेंज कलरचा डॉट देऊन घेतला. आजचा व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे, जेणेकरून रांगोळी बघून कोणीही काढू शकेल, कारण छोट्या आणि आजच्या सुंदर रांगोळ्या आहे. दरवाजासमोर, मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर काढण्यासाठीही सुंदर अशा आजचे रांगोळी कलेक्शन आहे. आवडली तर एकदा नक्कीच काढून बघा. तर बघू शकता आपण दोन्ही रेषांच्या टोकाला येलो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट्स देऊन घेतले आणि अगदी डॉटच्या वर एक एक छोटी रेषा मारून दोन्ही बाजूंना ग्रीन कलरचे डॉट देऊन वरती येलो कलर दिलेला आहे. तर आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा अगदी छोटीशी आणि सुंदर असं रांगोळी आहे. तर बघू शकता आपण प्रथमतः व्हाईट कलरच्या रांगोळीने एक एस टाईप शेप बनवून घेतला आणि एसच्या बरोबरमध्ये आपण एक रेषा मारून दोन्ही बाजूंना व्हाईट कलरचा डॉट देऊन घेतला आणि त्या डॉट्सवर व्हाईट कलरची अजून छोटी छोटी अशी 5 डॉट देऊन एक फूल बनवून घेणार आहोत. अगदीच बोटाच्या साहाय्याने किंवा काडीने सुद्धा तुम्ही ही फूल बनवू शकता आणि मध्ये येलो कलर भरून घेतला. एक एक रेड कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. काडीच्या साहाय्याने बरोबर पाकळ्यांचा सेटअप आपल्याला करून घ्यायचा आहे आणि दोन्ही फ्लावरच्या मध्ये एक ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघू शकता अगदीच सुंदर असा लूक रांगोळीचा तयार झालेला आहे. दोन्ही एसच्या टोकाला आपण एक एक लाईट पोपटी आणि डार्क ग्रीन असे डॉट देऊन एक पानाचा आकार तयार करून घेणार आहोत. ही रांगोळी व्हाईट कलरने किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कलर कॉम्बिनेशन करू शकता. तर दोन्ही फुलांच्या बाजूला आपण 2-2 अशा कळ्या काढून येलो आणि रेड असे कलर भरून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लूक तयार झालेला आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर ही एक आपण स्वस्तिक रांगोळी काढणार आहोत. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक प्लस चे चिन्ह काढून घेतले आणि बरोबर 4ही टोकांना आपण एक स्वस्तिकचा शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता
राऊंड असे टोके आपल्याला फिरवून घ्यायची आहेत. तर ही मालिका आपल्याला कंप्लीट पूर्ण करून घ्यायची. आणि चारही स्वस्तिकच्या टोकाला आपण एक एक ग्रीन कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. आणि अगदीच ते थोडेसे प्रेस करून काडीच्या साहाय्याने पानाचा आकार तयार करून घेतला. आणि स्वस्तिकच्या बरोबरमध्ये आपण पर्पल कलरचे चारही बाजूंना एक पाकळीच्या आकारामध्ये शेप तयार करून घेणार आहोत, जसे की फूल तयार झाले. आणि तुऱ्यांवरती सुद्धा आपण व्हाईट कलरचे 2-2 अशी डॉट देऊन घेतलेत. अगदी सोपी आणि सुंदर कमी जागेतील ही रांगोळी आहे. आवडली असेल तर मंदिरासमोर किंवा तुळशीसमोर एकदा नक्कीच काढून बघा. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, आपला हा फायनल लूक रेडी झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे, त्यानिमित्त एक सुंदर अशी लक्ष्मी पाऊल रांगोळी आपण काढलेली आहे. तर प्रथमतः व्हाईट कलरच्या रांगोळीने एक अर्धवर्तुळ असं बनवून घेतलं. आणि बरोबरमध्ये आपण एक कमळाचे फूल चमचेच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. आणि अगदीच फुलावरती लाईट असा पिंक कलर स्प्रेड करून घेतला. दोन्ही बाजूंनी एक एक कळीसुद्धा काढून घेणार आहोत. आणि एक एक पान काढून त्यामध्ये लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला. अगदीच कमळाच्या फुलाच्या वरती आपण लक्ष्मी पाऊल एस टाईप शेपमध्ये काढून घेणार आहोत. आणि पाऊलांवरती येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशन डॉट दिलेत. तर बघू शकता, अगदी सोपी आणि सुंदर अशी ही लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून ज़रूर सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता, आपण दोन्ही टोकांना एक एक कळीसुद्धा काढून त्यामध्ये लाईट असा पिंक कलर भरून घेतला. तर आपला हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.